जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, सेवा डिफेन्स करिअर अकॅडमीच्या ऑनलाईन तसेच ऑफलाईन प्लॅटफॉर्मवरती मी प्राध्यापक केशव राठोड सर तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. बघा विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जाणारा सब्जेक्ट म्हणजे मराठी व्याकरण, ज्याचा इनपुट आउटपुट रेशो जर बघितला ना आपण तर जबरदस्त असतो. जेवढा अभ्यास केला त्याच्या तुलनेमध्ये आउटपुट तेवढं सुद्धा मिळतं. पण त्याच्यातले काही असे टॉपिक असतात जे विद्यार्थ्यांना खूप अवघड जातात. पण जर एक्झाम ओरिएंटेड जर बघितलं ना तर त्या टॉपिकवर मोस्ट ऑफ म्हणजे दोन तीन क्वेश्चन सरळ सेवेला असो कोणत्या एक्झामला असो विचारले जातात. तो टॉपिक म्हणजे प्रयोग. आता महाराष्ट्रातील आहेत ना जवळपास निम्म्यापेक्षा जास्त मुलांना हा टॉपिक समजतच नाही. प्रयोग म्हणजे काय, कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग, भावे प्रयोग, त्याचे परत काही पोट प्रकार असतात. पण ज्यावेळेस हा टॉपिक आपण बेसिक पासून शिकूया, एकदम मुळापासूनच, आपल्या व्हिडिओचा टायटलच आहे मराठी एकदम बेसिक पासूनच घेणार आहोत आपण. ज्या विद्यार्थ्यांना काहीच येत नाहीये, समजा प्रयोगाचं प सुद्धा माहित नाही किंवा त्यांना कधी मराठी सुद्धा वाचलेलं नाहीये, त्या विद्यार्थ्यांना सुद्धा हा समजल. त्या पद्धतीने आपण काय करणार आहोत, हा टॉपिक बघणार आहोत. आता हा टॉपिक काही एवढा लहान नाहीये की एका व्हिडिओ लेक्चर मध्ये होईल तसं. आता आपण काय करणार आहोत, ह्या टॉपिकची एक तोंड ओळख करून घेऊया आणि त्या टॉपिकला लागणाऱ्या काही बेसिक कन्सेप्ट असतात, त्या कन्सेप्ट जोपर्यंत तुम्हाला समजत नाही तोपर्यंत हा टॉपिक मधलं तुम्हाला समोर कर्तरी प्रयोग. आता विद्यार्थी तर अभ्यास करतात, कर्तरी म्हणजे काय, प्रयोग म्हणजे काय ह्या गोष्टी माहीतच नसतात. त्यातल्या त्यात परत जर पोट प्रकार विचारले तर सकर्मक कर्तरी, अकर्मक कर्तरी ह्या गोष्टी माहीतच नसतात. आता प्रयोग टॉपिक शिकताना आहे ना काही गोष्टी ज्या असतात ह्या लक्षात ठेवाव्या लागतात. आता हे कन्सेप्ट आहेत, हे बघा बेसिक, ह्या गोष्टी जर तुम्हाला माहिती असल्या, पहिलं म्हणजे सकर्मक म्हणजे काय, ही गोष्ट माहीतच नसते मुलांना. दुसरं अकर्मक म्हणजे काय. आता हे प्रयोगाच्या अगोदर लागतात बाबा, सकर्मक कर्तरी, अकर्मक कर्तरी, त्याच्यानंतर सकर्मक भावे, अकर्मक भावे. पण जोपर्यंत विद्यार्थ्यांना सकर्मक म्हणजे काय तोच कळत नाही, अकर्मक म्हणजे काय तोच कळत नाही. परत आता ह्या गोष्टी आपल्याला शोधून काढण्यासाठी वाक्यामधील जो कर्ता असतो तो शोधून काढावा लागतो. चौथं म्हणजे वाक्यातील जो कर्म असतो ना, हा कर्म शोधून काढावा लागतो. आता ज्या वाक्यामध्ये कर्म आहे त्याला काय म्हणायचं, सकर्म. आणि ज्या वाक्यामध्ये कर्म आहे त्याला सकर्मक, आणि ज्या वाक्यामध्ये कर्म नाहीये त्या वाक्याला अकर्मक म्हणायचं. मग आता सकर्मक आणि अकर्मक ह्या गोष्टी समजून घेण्यासाठी अगोदर वाक्यातील कर्ता आणि कर्म ओळखता आला पाहिजे. वाक्यातील कर्ता आणि कर्म. मग वाक्यातील कर्ता आणि कर्म जर ओळखायचा असेल तर आपल्याला याच्यामध्ये जो काही सेंटेन्स दिलेला असेल प्रयोगाचा त्यातला आपल्याला वाक्यातील क्रियापद पकडावं लागतं अगोदर. ज्यावेळेस क्रियापद शोधता आलं तर क्रियापद शोधला तर आपल्याला कर्ता शोधता येईल, कर्ता शोधला तर कर्म शोधता येईल, कर्म शोधलं तर वाक्य सकर्मकचे अकर्मकचे ते शोधता येईल. त्याच्यानंतर आपण डिसाईड करू की तो कर्तरी प्रयोग आहे, कर्मणी प्रयोग आहे, भावे प्रयोग आहे. पण अगोदर ह्या गोष्टी जर किंवा ह्या गोष्टीवर जर तुमची जबरदस्त कमांड असेल, प्रयोग ओळखता येत असेल तुम्हाला, सकर्मक अकर्मक ह्या गोष्टी जर ओळखता येत असेल तर प्रयोग डेफिनेटली काय करता येईल तुम्हाला ओळखता येईल. आता त्यासाठी आहे ना ह्या एक गोष्टी काय करू आपण डिकोड करू, जेणेकरून ह्या प्रयोग टॉपिकाचं तुम्हाला व्यवस्थितरित्या काय होईल, आकलन होईल. आता हे बघा, सकर्मक म्हणजे काय, एक कन्सेप्ट काय करू आपण, वेळ लागला चालेल पण आयुष्यात तुमचा याच्यावरचा कधीच क्वेश्चन चुकणार नाही. सकर्मक म्हणजे कर्मा सहित, ज्या वाक्यामध्ये कर्म आहे ना त्या वाक्याला काय म्हणायचं, सकर्मकचं वाक्य. आणि दुसरं, आता हा सकर्मक शिकताना ज्या वाक्यामध्ये कर्म आहे तो म्हणजे सकर्मक. आता एक्झाम्पल जर दिलं ना व्यवस्थित समजेल बघा. रामाने आंबा खाल्ला, रामाने आंबा खाल्ला. आता एवढं सोपं तर वाक्य तुम्हाला पेपरमध्ये विचारणार नाही, कारण हा जो ट्रेंड आहे ना हा गेलेला आहे. खाणारा कोण, राम, काय खातो, आंबा. हे आता आहे ना ऑलमोस्ट महाराष्ट्रातील मुलांना येतात. त्याच्यामुळे अभ्यास असा करायचा, जो क्वेश्चन महाराष्ट्रातील जवळपास 80 ते 90% मुलांना सुटला नाही पाहिजे, तो आपल्याला सॉल्व्ह झाला ना तो क्वेश्चन तुम्हाला रिझल्ट मध्ये आणून देतात. असं हे प्रश्न सोडून आला, रामाने आंबा खाल्ला,
प्रयोग कोणता आहे? खाणारा कोण? राम. काय खातो? आंबा. कर्म कोणता आहे? आंबा. याला प्रत्यय नाही लागला, कर्मणी प्रयोग. खतम. उड्या मारायचं नाही का? कारण हा महाराष्ट्रातील ऑलमोस्ट 90% मुलांना हा प्रयोग काय झालेला आहे, सॉरी हा जो क्वेश्चन आहे ना तो जमलेला आहे. त्याच्यामुळं ह्या गोष्टीकडे लक्ष नाही द्यायचं एवढं. ऍडव्हान्स क्वेश्चन जो 90% मुलांना नाही आला पाहिजे तो क्वेश्चन आपण सॉल्व्ह करायचा, बस. तोच तुम्हाला आहे ना 1 मार्क समोर रिझल्ट मध्ये घेऊन जाईल. आता सुरुवातीला आहे ना मी सांगितलं होतं, प्रत्येक वाक्यामध्ये असं वाक्य जर आलं ना, असं वाक्य आल्याच्या नंतर सुरुवात कुठून करायची. आता काही मी असं कन्सिडर करतो, माझा लेक्चर बघणारा विद्यार्थ्यांना ऍटलिस्ट मराठी वाचता येते, ऍटलिस्ट मराठी वाचता येते, दुसरं काही येत नाही त्याला. कर्ता कोण आहे, कर्म कोणतं आहे, त्याच्यानंतर क्रियापद कोणतं आहे, हे काही गोष्टी माहिती नाही. 0 पासून शिकतंय. आता हा ऍटलिस्ट त्यांना मराठी जर वाचता आली इथं त्यांना 3 शब्द दिसतात. पहिला म्हणजे रामाने, दुसरा आंबा आणि तिसरा खाल्ला. किती शब्द दिसत आहेत? 3. आता ह्या 3 शब्द दिसल्याच्या नंतर याच्यामध्ये एक क्रिया घडलेली आहे तेवढी तर तुम्हाला कळते, कारण तुम्ही शब्दाच्या जाती शिकल्याच्या नंतर त्यात तुम्हाला एक टॉपिक आहे क्रियापद नावाचा, त्याच्यावरून इथं तर कळत असेल इथं क्रिया झालेली आहे कशाची? खाण्याची. मग हा काय असेल वाक्यातील? क्रियापद. बस हा क्रियापद काय करायचा? पहिल्या स्टेप मध्ये ऍज इट इज उचलून बाहेर काढायचा. खाल्ला. आता हा जो क्रियापद आहे, कधी पण क्रियापद 2 गोष्टीपासून बनलेला असतो. त्याला एखादा प्रत्यय लागतो किंवा आणि मूळचा त्यामध्ये एक धातू असतो. आता याच्यामध्ये जर याला डिकोड केलं ना आपण, खा हा काय? मूळचा धातू आहे, प्लस ला काय त्याच्यामध्ये लागलाय? प्रत्यय लागलाय. आता याच्यामधलं जर तुम्हाला क्रियापद शोधायचं असेल, याच्यामधलं जर तुम्हाला क्रियापद शोधायचं असेल तर हा मुख्य क्रियापद आहे, खाल्ला. आता याच्यामध्ये क्रियापदाचे पण प्रकार पडतात बघा. सहाय्यकारी क्रियापद. आता ज्यावेळेस संयुक्त क्रियापदाचं एखादं वाक्य येईल ना, त्यावेळेस तर मी तुम्हाला सांगलच की बाबा आपल्याला कर्ता आणि कर्म शोधताना एक सहाय्यकारी क्रियापद घ्यायचं की मुख्य क्रियापद घ्यायचं. आता खा याच्यामधला काय? मूळ धातू आहे, आणि ला काय? हा प्रत्यय. याच्याशी आपल्याला घेणं देणं नाहीये. हा मूळचा धातू उचलायचा, खा. बस याला आहे ना 3 प्रकारचे प्रत्यय लावायचे. पहिला म्हणजे नारा, दुसरा नारी आणि तिसरा नारे. जर पुल्लिंगी नाव असेल तर नारा, स्त्रीलिंगी नाव असेल तर नारी, आणि अनेक वचनी असेल तर नारे. मग आता इथं सरळ सरळ दिसतंय तुम्हाला राम, पुल्लिंगी नाव दिसतंय. बस मग याला जोडा खा, नारा, आणि प्रश्न विचारायचा कोण नाही? खाणारा कोण? तर उत्तर काय भेटलं तुम्हाला? राम. समजलं? खाणारा कोण? राम. मग हा काय असेल? वाक्यातील कर्ता असेल. बस एवढं शोधता आलं ना. आता एक तर याच्यामधला हा गेला क्रियापद, हा कुठं गेला? क्रियापदामध्ये. दुसरा तर आपल्याला वाक्यामध्ये भेटला कर्ता. आता हा वाक्य छोटं होतं म्हणून ठीक आहे, याच्यापेक्षा ऍडव्हान्स वाक्य येतील ज्याच्यामध्ये तुम्हाला कर्ता सुद्धा शोधता येणार नाही. कर्ता कुठं गेला? आज सारखे गडगडते. कर्ता कोणता याचा? गडगडणारे कोण? काही धतुरा मेळ लागत नाही. आज सारखे मळमळते. मळमळणारे कोण? पत्ता लागत नाही. तसे सुद्धा वाक्य तुम्हाला येतात. मग ते बघू आपण प्रयोगाच्या कोणत्या पोट प्रकारामध्ये ते येतात. आता इथं खाणारा कोण? क्रियापदातील मूळ धातू काढला आपण, खा. जो प्रत्यय होता तो स्किप केला, त्याला नारा प्रत्यय लावला. का? कारण इकडचा जो नाव होता तो पुल्लिंगी होता. मग खाणारा कोण? राम. हा काय भेटला वाक्यातील? कर्ता. आता प्रश्न विचारायचं कोण नाही. आता प्रश्न विचारायचं कोण नाही. खाणारा कोण? राम. काय खातो? काय खातो? आंबा. हा काय असेल वाक्यातील? कर्म असेल. क्रिया ज्याच्यावर घडली तो कर्म, आणि जो क्रिया करतो तो वाक्यातील काय असेल? कर्ता असेल. एवढ्या गोष्टी काय करायच्या? लक्षात ठेवायच्या. मग आता ह्या वाक्यामध्ये कर्म आहे, ह्या वाक्यामध्ये कर्म आहे, म्हणून हे वाक्य कशाचं आहे? सकर्मच. हे वाक्य कशाचं आहे? सकर्मच. आता हा वाक्य जर समजला नसेल तर पुढचं परत एक वाक्य घेऊ आपण. बघा, पोलिसांनी चोराला पकडले. पोलिसांनी चोरांना पकडले. पोलिसांनी चोराला पकडले. पहिली स्टेप काय याच्यामधला? कर्ता, कर्म. हे 2 जर शोधले, सकर्मक, अकर्मक, ह्या गोष्टी समजतील. त्यासाठी फर्स्ट स्टेप कोणाला पकडायचं? क्रियापदाला. बस इथं पकडण्याची काय झालेली? क्रिया. मग याच्यामधला आपण काय करू? मूळ धातू बाहेर काढू.
आता याच्यामध्ये पकड हा मूळचा धातू आहे आणि ले काय याच्यामध्ये प्रत्यय. ह्या प्रत्ययाशी आपल्याला घेणं देणं नाहीये. आता याच्यामध्ये मूळचा धातू कोणता आहे? पकड. त्याला प्रत्यय लावायचे बस. इकडं पोलीस, इकडं चोर, हे दोन शब्द दिसत आहेत आणि दोन्ही शब्द कसे येतात? पुल्लिंगी आहेत. मग आता पुल्लिंगी जर असेल तर आपल्याला नारा प्रत्यय लावावा लागेल. पकडणारा कोण? पकडणारा कोण? जर असं विचारलं तर उत्तर काय भेटतं? पोलीस. मग हा काय असेल वाक्यातील? कर्ता. बस. कोणाला पकडलं? चोराला. हा काय असेल वाक्यातील कर्म. नंतर आपण कोणता वाक्यातला कर्म असतो आणि कोणता नसतो ते आपण कर्ता आणि कर्म शोधताना बघूया. आता याच्यामध्ये पकडणारे कोण? पोलीस. काय पकडलं? चोर. क्रिया करणारा कर्ता. इथं क्रिया ही पकडण्याची क्रिया कोणी केली? पोलिसांनी. मग जो क्रिया करतो तो कोण? कर्ता. आणि क्रिया सहन करतो तो कोण? चोर. तो कोण? चोर. मग इथं पकडण्याची क्रिया चोरावर झाली म्हणून कर्म आणि क्रिया केली कोणी? पोलिसांनी म्हणून पोलीस काय झालं या वाक्यातील? कर्ता. मग ह्या वाक्यामध्ये जर कर्म आहे तर हे वाक्य कोणतं आहे रे पोरो? सकर्मकचं वाक्य. सकर्मकचं म्हणजे ज्या वाक्यामध्ये कर्म उपस्थित असतो त्या वाक्याला काय म्हणायचं? सकर्मकचं वाक्य. नेक्स्ट. आता बघा तुम्हाला फसवी वाक्य कशी टाकतात ते. हे तर ठीक आहे, हा ट्रेंड गेला. हे वाक्य तुम्हाला नाही विचारणार, पण जे नवीनच मुलं माझा व्हिडिओ बघत असतील ना त्यांना ह्या दोन वाक्यावरून ऍटलिस्ट आकलन तरी झालं असेल वाक्यातील कर्ता आणि कर्म कसं शोधायचं. आता हे समोरचे वाक्य बघा व्यवस्थित. राम कालच गावी गेला. राम कालच गावी गेला. ओळखायला लावला तुम्हाला हा कोणत्या प्रयोगाचं वाक्य आहे. याच्यामध्ये प्रयोग ओळखा. काही करायचं नाही. तुम्हाला धतुरा येत नाही. आता याच्यामधलं नवीन जे मुलं बघतात ना काही येत नाही. काय करायचं? सुरुवातीला क्रियापदाला पकडायचं. कोणाला पकडायचं? क्रियापदाला. वाक्यातील कर्ता आणि कर्म शोधून घ्यायचे. वाक्यातील कर्ता आणि कर्म शोधून घ्यायचे. आता याच्यामध्ये तुम्हाला चार शब्द दिसत आहेत. एक राम, दुसरा कालच, तिसरा गावी आणि चौथा गेला. किती शब्द दिसायले रे पोरो? चार. आता चार शब्द दिसल्याच्या नंतर पकडायचं कोणाला? क्रियापदाला पकडायचं. हा काय असेल वाक्यातील? क्रियापद. का? कारण जाण्याची क्रिया आहे रे. कुठं गेला, काय गेला त्याच्याशी घेणं देणं नाही. पहिली स्टेप काय आहे? क्रियापदाला पकडणं. इथं जाण्याची क्रिया झाली. आता याच्यामध्ये मूळ जो धातू आहे ना गे नाही, ज आहे. ज. जाणारा कोण? मग आता याच्यामधला मूळ धातू कोणता आहे? ज. त्याला प्रत्यय लावायचा नारा. आता एखादा म्हणतोय मास्तर नाराज कोण लावला? राम आहे ना, तर नारी लावायचं. सीता असली असती तर नारी लावला असतं. अनेक वचनी असले तर नारे लावला असतं. मग आता पुल्लिंगी नाव आहे ना म्हणून नारा लावलं. मग जाणारा कोण? जाणारा कोण? तर राम. जाणारा कोण? राम. हा काय असेल वाक्यातील? कर्ता असेल. समजलं? कारण जाण्याची क्रिया कोणी केली? रामानं केली. म्हणून हा काय असेल वाक्यातील? कर्ता असेल. मग आता कर्म कोणता आहे? गावी आहे का? कालच आहे का? कधी पण लक्षात ठेवायचं वाक्यातील जे काही शब्द असतात. आता ह्या माझ्या ह्या 6 गोष्टी काय करायच्या? लक्षात ठेवायच्या. वाक्यातील विशेषण. पहिली गोष्ट म्हणजे वाक्यात येणारा जो विशेषण असतो ना तो कधीच कर्माचं काम करत नाही. वाक्यात येणारा विशेषण कधीच कर्माचं काम करत नाही. वाक्यात येणारा जो क्रिया विशेषण आहे, वाक्यात येणारा क्रिया विशेषण हा पण कधीच वाक्यात कर्माचं काम करत नाही. ह्या गोष्टी लक्षात ठेवा. वाक्यात येणारा एखादा शब्द जर स्थळ दाखवत असेल, वाक्यात येणारा एखादा शब्द जर स्थळ दाखवत असेल तर तो कधीच कर्माचं काम करत नाही. म्हणजे स्थळवाचक शब्द कधीच कर्माचं काम करत नाही. लक्षात ठेवा. परत कालवाचक शब्द कधीच कर्माचं काम करत नाही. आता हे शब्द आहेत ना, आता ह्या वाक्यामध्ये बघा इथं राम कालच गावी गेला. राम कालच गावी गेला. आता जाणारा कोण? राम. हा तर वाक्यातील काय असेल? कर्ता असेल ना. परत याच्यामध्ये 2 गोष्टी लिहून घ्या. सप्तमी विभक्तीचा प्रत्यय लागणारा जो शब्द असतो, सप्तमी विभक्ती, आणि परत षष्टी विभक्ती यांचे प्रत्यय असणारे शब्द. ह्या 6 गोष्टी जर लक्षात आले ना वाक्यातील कर्म 100% ओळखता येत. विशेषण नामाबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द. क्रिया विशेषण
क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द. स्थळवाचक एखादं स्थळ दाखवतं, इथे, तिथे, कोठे. आता हे लिहून घेताना आहे ना, आता क्रियाविशेषण म्हणजे वाक्यातील क्रियाविशेषण शोधताना आपण क्रियापदाला प्रश्न कशाने विचारतो? क्रिया कशी घडली, क्रिया कशी घडली, क्रिया कोठे घडली, क्रिया कोठे घडली, क्रिया कधी घडली, क्रिया कधी घडली, किंवा क्रिया किती वेळेस घडली. हे शब्द दाखवणारे काय असतात? वाक्यातील क्रियाविशेषण असतात. स्थळवाचक कोठे या शब्दाने जर प्रश्न विचारला तर स्थळ भेटतं आपल्याला. कधी ह्या प्रश्न जर ह्या शब्दाने जर प्रश्न विचारला तर आपल्याला कालवाचक शब्द भेटतो. आता सप्तमीचे प्रत्यय माहिती असेल तुम्हाला, त, इ, आ यासारखे विभक्तीचे प्रत्यय लागल्याने जर शब्द असेल तर ते कधीच कर्माचं काम करणार नाही. किंवा चाचीचे, झाजीचे, चाचीचे स्लॅश झा, झी आणि झे हे शब्द कधीच कर्माचं काम करत नाही, एवढं लक्षात ठेवा. ह्या 6 गोष्टी जर माहिती असेल तुम्हाला, आणि हे विशेषण तर नामाबद्दल अधिक माहिती सांगतो, हे तुम्हाला तर माहितीच असेल. नामाबद्दल अधिक माहिती सांगतो. वाक्यात येणारा जो नाम असतो ना, अधिक माहिती सांगतो. लक्षात घ्या. आता नीट बघा खाली. विशेषण नामाबद्दल अधिक माहिती सांगतो. क्रियाविशेषण क्रिया कशी घडली, क्रिया कोठे घडली, क्रिया कधी घडली हे शब्द काय दाखवतात? वाक्यातील क्रियाविशेषण दाखवतात. स्थळवाचक शब्द म्हणजे कोठे, क्रिया कोठे घडली, इथं घडली, तिथं घडली, ते स्थळ दाखवतात. बघा कालवाचक क्रिया क्रिया कधी घडली हे शब्द दाखवणारे काय कोणते शब्द असतात? कालवाचक. हे विभक्तीचे प्रत्यय तर लक्षात ठेवा. आता ह्या वाक्याकडे जर व्यवस्थित बघितलं आपण तर हे बघा, आता आपल्याला करता तर शोधला का, कस काय? कारण हा वाक्यातील क्रियापद काढला, क्रियापदामधला मूळ धातू वेगळा काढला, जा. इकडं नाव पुल्लिंगी होतं म्हणून नारा प्रत्यय लावलं, पूर्ण प्रश्न विचारलं. मग नीट बघा, जाणारा कोण? राम. हा काय भेटला आपल्याला? वाक्यातील करता. आणि हा तर आऊट झाला. कशामुळं? कारण हा क्रियापद होता. बस आता आपल्याला याच्यामध्ये काय शोधायचा? कर्म. जर कर्म असेल तर सकर्मकचं वाक्य, आणि जर नसेल तर अकर्मकचं वाक्य. दुसरं काहीच नाही होणार याच्यामध्ये. आता नीट बघा, कोठे गेला, कोठे गेला तर गावी दिसतंय. कोठे गेला? गावी. कधी गेला? काल. कधी गेला? काल. मग आता मला सांगा पोरको, हे 2 शब्द वाक्यात कर्माचं काम करतील का? नाही करणार. का? कारण नीट बघा रे खाली, कधीनं जर प्रश्न विचारला तर कालवाचक, काळ दाखवतो ना, हे काय कालच गेला, म्हणून हे शब्द कधीच कर्माचं काम करणार नाहीये. लक्षात ठेवा. नेक्स्ट, आता हा शब्द कर्म आहे की नाही ते बघू आपण. कोठेनं प्रश्न विचारलाय, कोठे गेला? गावी. अरे कोठे तर इथं स्थळ दाखवतं ना, म्हणून हा सुद्धा शब्द वाक्यात कर्माचं काम करणार नाहीये. 4 शब्द होते. पहिला गेला करता, हा एक शेवटचा गेला क्रियापद. मधातल्या दोन्ही शब्दांनी कर्माचं काम केलेलंच नाहीये, म्हणून हे वाक्य कशाचं आहे रे? सकर्मकचं आहे का कर्मकचं आहे? ज्या वाक्यामध्ये कर्म आहे त्याला काय म्हणतो आपण? सकर्मक. आता ह्या वाक्यामध्ये कर्म नाही म्हणून हे वाक्य अकर्मकचं आहे. मग नीट नंतर बघू आपण कर्तरी आहे की कर्मणी आहे. आणि जर हा कर्तरीचं वाक्य असेल तर अकर्मक कर्तरी. आणि जर कर्तरीचं नसेल, भावेचं असेल तर अकर्मक भावे. आणि कर्मणी तर होणारच नाही. का? कारण कर्मणीमध्ये आपल्याला कर्म वाक्यामध्ये पाहिजेच. नेक्स्ट आणखी एक वाक्य देतो मी तुम्हाला, व्यवस्थित परत आकलन होईल तुम्हाला. आता वरच पुसून टाकतो. ह्या गोष्टी कॅमेऱ्यामध्ये दिसतात का? आता नीट लक्ष द्या. इकडे घेतो परत मी. रामाने कालच खळखळ वाहता झरा पाहिलं. आता तर वाक्य असा दिसायलाय जसं की याच्यात ना कर्ता कर्म सगळं शोधावं तर टेन्शन येते. काही घाबरायचं नाही. बस वाक्यातला क्रियापद बघायचं,
आता रामाने एक क्रिया केली कशाची, पाहण्याची, आणि झऱ्याने एक क्रिया केली वाहण्याची. क्रिया किती घडणार आहे इथं, 2. जर आपण पाहणारा कोण ह्या क्रियापदाला पकडलं, समजा पाहणारा कोण, तर वाक्यात काय भेटल, राम. वाक्यात काय भेटल, राम. हा काय असेल वाक्यातील कर्ता असेल. काय पाहिला रे, काय पाहिला, काय, तर हा काय असेल, कर्म असेल. काय पाहिला जरा. मग आता मला सांगा, हा जरा कर्म आहे की नाही हे डिसाईड जर करायचं असेल, हा का विशेषण आहे का? एखाद्या नामाबद्दल अधिक माहिती सांगतो का? अजिबात नाही. हा क्रिया विशेषण आहे का? झऱ्याबद्दल अधिक माहिती सांगतो का? किंवा सॉरी या पाहिल्याबद्दल अधिक माहिती सांगतो का? अजिबात नाही. स्थळ दाखवतो का? अजिबात नाही. काळ दाखवतो का? अजिबात नाही. सप्तमी विभक्तीचा प्रत्यय का? तई नाही झऱ्याला. षष्टी विभक्तीचा चाचीचे काहीच नाही. या वाक्यामध्ये कर्म आहे म्हणल्यावर हे वाक्य कशाचं आहे, सकर्मकचं वाक्य आहे ना हे. नेक्स्ट दुसरं छोटासा देतो आणखी एक. आता बघा, हा षष्टी विभक्तीचा प्रत्यय वापरलेला तुम्हाला कसं फसवतात बघा. आता ते षष्टी विभक्तीचा प्रत्यय वापरून, रामाने झाडाचा पेरू तोडला. परत दुसरे एक वाक्य देतो मी, रामाने घरात जेवण केले. झरा खळखळ वाहतो. आता हे 3 वाक्याकडे व्यवस्थित बघा. आपल्याला हे वाक्य एवढंच शोधायचं आहे आज, सकर्मक, अकर्मक, वाक्यातील कर्ता कोणता आहे, वाक्यातील कर्म कोणतं आहे, एवढ्याच गोष्टी शोधायच्यात बस. प्रयोग आपण दुसऱ्या लेक्चर मध्ये बघू. ह्या गोष्टी जर समजल्या तर प्रयोग समजतात, नाही तर प्रयोगामध्ये काही मेळ लागत नाही. आजचा व्हिडिओ जर ज्या विद्यार्थ्यांना समजला, उद्याचा जो व्हिडिओ आहे ना, उद्याचा एक व्हिडिओ बघितल्याच्या नंतर प्रयोगावर त्यांचा कधीच क्वेश्चन चुकणार नाही. उद्या आपण काही MCQ घेऊया, काही क्वेश्चन घेऊया जे MPSC ना कंबाईन ना विचारलेले जे आहेत ना, तेच क्वेश्चन घेऊ आपण इथं, सॉल्व्ह करून घेऊ, आरामात सुटतील. जर तुमची ह्या बेसिक वर जर कमांड असेल, वाक्यातील कर्ता आणि कर्म हे 2च आहेत, हे 2 जे शब्द आहेत ना वाक्यामध्ये, तेच प्रयोग ठरवतात बस. ते तुम्हाला पुस्तकामध्ये वाचायला भेटतात. वाक्यातील कर्त्यानुसार क्रियापद बदलत असेल, कर्मानुसार क्रियापद बदलत असेल, कर्ता आणि कर्म दोघांनुसार क्रियापद बदलत नसेल तर कोणता प्रयोग होतो? काय धतुरा कळतं का त्याच्यात काय कसं बदलतं? त्यासाठी ह्या गोष्टीवर जर कमांड असेल ना अगोदर, कर्ता कर्म ह्या गोष्टी ओळखता आल्या तर नंतर प्रयोग काय नाही रे, झोपेतून जरी उठला ना मास्तर कर तरी प्रयोग म्हणतात. फक्त ह्या गोष्टी ह्या कन्सेप्ट क्लिअर पाहिजे. वाक्यातील कर्ता 100% शोधता आला पाहिजे, वाक्यातील कर्म 100% शोधता आला पाहिजे. त्याच्यातील त्यासाठी वाक्यातला अगोदर क्रियापद शोधावं लागतं बस. आणि जर कर्म असेल सकर्मक, नसेल तर अकर्मक. दुसरं काय त्याच्यामध्ये काही नाही. आता बघा, रामाने झाडाचा पेरू तोडला. आता एवढं तर कळत असेल पोरो, इथं क्रियापद कोणता आहे रे, तोडला, शाबाश. इथं क्रियापद कोणता आहे, जेवण केले. इथं कोणता आहे क्रियापद, वाहतो. हे 3 क्रियापद दिसतात. आता एक एक वाक्य काय करू आपण, डिकोड करू. याच्यामध्ये कर्ता आणि कर्म त्या 2च गोष्टी शोधायच्या बस. हे बघा, झरा खळखळ वाहतो. आता याच्यामधला हा जर क्रियापद बाजूला काढला मी, याच्यामध्ये वाह काय, मूळ धातू आहे, आणि याच्यामध्ये तो काय आहे, प्रत्यय. बस. आता झरा हा नाव पुल्लिंगी आहे, म्हणून ह्या वाहा सोबत आपल्याला काय लावावं लागेल, नारा प्रत्यय लावावा लागेल. का नारी लावावं लागेल, का नारे नाही, नारा प्रत्यय लावायला. झरा पुल्लिंगी नाव आहे. आणि प्रश्न कशाने विचारायचा रे, कोण. प्रश्न विचारल्याच्या नंतर वाक्यातील काय भेटल तुम्हाला, कर्ता. वाक्यातील काय भेटल, कर्ता. बस हे जोडणं या वाक्याला. हे बघा, वाहणारा कोण, वाहणारा कोण आहे रे, झरा. मग हा काय असेल वाक्यातील कर्ता, हा काय असेल वाक्यातील कर्ता. खतम. क्रियापदाला पकडायचं, निभार त्याचं काय करायचं, असं तुकडे पाडायचे 2. मूळ धातू आणि या प्रत्यय याच्याशी घेणं देणं नाही. मूळ धातू ऍज इट इज खाली फॉरवर्ड करायचा, इकडं नाव बघायचा. पुल्लिंगी असेल तर नारा, स्त्रीलिंगी असेल तर नारी, नाव जर अनेक वचनी असेल तर नारे. हे 3च प्रत्यय लावायचे, चौथा काही लावायचा नाहीये. आणि कोण प्रश्न विचारला तर वाक्यातील कर्ता सापडायला. मग आता वाहणारा कोण, झरा. बस. आता मला सांगा,
हा जर वाक्यातील कर्ता असेल आणि हा जर वाक्यातील क्रियापद असेल तर हा खळखळ काय आहे? खळखळ जर कर्म असेल तर हे वाक्य सकर्मकच आहे, नसेल तर वाक्य अकर्मकच. मग मला सांगा, आता हा खळखळ आहे की नाही, ह्या 6 गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजे. ह्या 6 गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजे. आता बघा, वाहणारा कोण झरा कसा वाहतो, कसा वाहतो हे बघा. क्रिया कशी घडली हे कोण सांगतं? क्रियाविशेषण. मग जर हा क्रियाविशेषण असेल तर हा वाक्य कर्माचं काम करेल का? सॉरी, हा शब्द कर्माचं काम करेल का? मग ह्या वाक्यामध्ये जर कर्म नसेल तर हे वाक्य सकर्मकच होईल का? नाही. हे वाक्य कशाचं असेल? मग अकर्मकचं वाक्य असेल, लक्षात ठेवा. का? कारण वाक्यात कर्मच नाही ना. कर्म 3 तर शब्द होते, एक तर क्रियापदामध्ये गेला, दुसरा वाक्यातील काय कर्ता होता, आणि हा खळखळ काय, हा क्रियाविशेषण होता. कारण झऱ्याविषयी अधिक माहिती सांगतो ना तो. बघा, झरा काय, वाहतो विषयी अधिक माहिती सांगतो. वाहतो काय वाक्यातला क्रियापद आहे, आणि क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दाला काय म्हणतो आपण? क्रियाविशेषण. नीट बघा रे, वाहतो रे भाऊ आपण, कसा कसा, ह्या झऱ्याबद्दल थोडी अधिक माहिती सांगतो, वाहतो बद्दल सांगतो. वाहतो वाक्यातला क्रियापद आहे, क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द क्रियाविशेषणाचं काम करतो, आणि क्रियाविशेषणाचं काम करणारा शब्द वाक्यात कधीच कर्माचं काम करत नाही. बघा, वाहतो पण कसा, खळखळ, म्हणजे क्रिया कशी घडली तो कोणता शब्द दाखवतो? क्रियाविशेषण. हा कर्माचं काम करत नाही, आणि वाक्यात जर कर्म नसेल तर ते वाक्य सकर्मकच होणार नाही, ते वाक्य असेल अकर्मकच. समजलं? प्रयोग नंतर ठरू. सकर्मक आहे, सकर्मक कर्तरी एक, अकर्मक कर्तरी एक, कर्मणी एक, सकर्मक भावे एक, अकर्मक भावे. अगोदर ह्या गोष्टी अशा फटकून ओळखता आल्या पाहिजे. कर्ता कोणी, कर्म कोणी, त्या 2 गोष्टी माहिती असल्या काही विचारू त्यानंतर. संकर प्रयोग जरी विचारला, कर्तृ कर्म संकर, कर्म भाव संकर, काही विचारू द्या, प्रश्न सुटतो. फक्त वाक्यातील कर्ता आणि कर्म ह्या 2 गोष्टी ओळखता आल्या पाहिजे. आता इथं बघा, हे वाक्य बघा, रामाने घरात जेवण केले. आता याच्यामध्ये मूळ धातू आहे कर, जेवण. आता कर, नारा कोण, का नारी कोण, का नारा, नारा नारी नारे, हे 3च प्रत्यय लावावं लागतं. आता इथं राम सरळ सरळ तुम्हाला पुल्लिंगी नाव दिसतं ना, मग आपल्याला नारा जोडावं लागेल. मग कर नारा कोण, यानं जर प्रश्न विचारलं तर वाक्यातील काय भेटतो रे पोरो? कर्ता भेटतो. मग आता याच्यामध्ये जेवण करणारा कोण आहे? राम. करेक्ट. हा काय असेल? वाक्यातील कर्ता असेल. काय केलं? आता हे 2 शब्द आहेत तिथं, एक घरात आणि दुसरं जेवण. एक घरात आणि दुसरं जेवण. आता मला सांगा, आता ह्या वाक्यामध्ये आपल्याला एक तर जेवण नाही तर घरात, दोन्हीपैकी एक काय असू शकतं रे? कर्म असू शकतं. दोन्हीपैकी एक काय असू शकतं? कर्म. नाही तर दोन्ही शब्द कर्म नसू शकतात. एवढं लक्षात ठेवायचं. आता जेवण करणारा कोण? राम. कोठे केलं? याला प्रश्न विचारला आपण कोठेनं. कोठे केलं? घरात. आणि काय केलं? जेवण. लक्षात ठेवा, काय केलं? जेवण. कोठे केलं? घरात. आता नीट बघायचं, ह्या दोन्ही शब्दापैकी एक जर कर्म असेल तर वाक्य सकर्मकच, नसेल तर वाक्य अकर्मकच. आता ह्या हिंट फॉलो करायच्या आहेत, दिसतायत ना. याच्यामधला एक जरी शब्द आला तरी कर्म होणार नाही, एवढं लक्षात ठेवा. विशेषण नामाबद्दल अधिक माहिती सांगतो. हे बघा, घरात, हे काय सांगतं रे? कोठे. कोठे इथं दिसतंय का तुम्हाला? कोठे काय दाखवतं? हा स्थळ दाखवतं. त्याच्यामुळे हा शब्द कधीच कर्माचं काम करणार नाही. आणि असं पण याला त विभक्तीचा प्रत्यय दिसतं, हे का दिसतं इथं? तय्या तय्या सप्तमीचा प्रत्यय. त्याच्यामुळं घरात हा शब्द कर्माचं काम करणार नाही. का? कारण हा कोठेनं प्रश्न विचारल्याच्या नंतर हा शब्द आपल्याला सापडला. जेवण केलं रे बापन, कोठे? घरात. त्याच्यामुळे हा तर शब्द नाही कर्म. आता समोर बघू, जेवण आहे की नाही. काय केलं? जेवण. 101% काय आणि कोण, ह्या 2 शब्दांनी जर प्रश्न विचारला, काय, कोण आणि कोणाला, ते 100 नाही, 101% काय असतं? वाक्यातील कर्म असतं. काय आणि कोणाला प्रश्न विचारला, 101% कर्म. आणि हे 6 काय असतील त्याच्यामधले? व्हायरस, जे तुम्हाला फसवण्यासाठी मुद्दाम त्या वाक्यामध्ये काय टाकलेला असतो? ट्रॅप टाकलेला असतो, तुमचं चुकावं म्हणून. नको रे. आता वरचं वाक्य बघा, रामाने झाडाचा पेरू तोडला. रामाने झाडाचा पेरू तोडला. हे 2 आणि हे 2, 4 शब्द दिसत आहेत तुम्हाला. आता तोडला हा काय असेल? वाक्यातील क्रियापद. एवढं तर कळत असेल, काहीतरी इथं तोडण्याची क्रिया झाली. आता तोडणारा कोण?
बरं ठीक आहे, परत आपण क्रियापदाला डिकोड करू. हा तोड आणि याच्यामध्ये ला काय असेल, प्रत्यय असेल. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपल्याला वाक्यातील कर्ता आणि कर्म शोधताना ह्या प्रत्ययाची गरज लागत नाही. मूळ धातू लागतो याचा असून पाय मोडून देतो ना आपण, त्याच्यामध्ये स्वर मिसळल्याच्या नंतर पूर्ण अक्षराचा होत होतो. हे बघा तोड. आता इकडे व्यवस्थित बघायचं, राम, झाड, पेरू, प्रत्यय लावून बघायचं. काय लावू इथं, नारा. का, कारण हा राम पुल्लिंगी नाव दिसतो. हे बघा आता प्रश्न कशाने विचारायचं, कोण, काय भेटल वाक्यातील, कर्ता भेटल. नीट बस हेच वाक्य काय करायचं आता, कनेक्ट करायचं. नीट बघा आता, तोड, नारा, कोण. याच्यामध्ये बघा रे, हा जो पेरू आहे ना, तोडणारा कोण, राम, करेक्ट. हा काय असेल वाक्यातील, कर्ता असेल. हा काय गेला रे वाक्यातील, क्रियापद. आता शब्द उरले झाड आणि पेरू, दोनच. आता दोन्हीपैकी एक कर्म असेल किंवा नसेल. जर दोन्ही नसतील तर ते वाक्य अकर्मक. दोन्हीपैकी एक जरी कर्म सापडलं तर ते वाक्य सकर्मक. एवढं लक्षात ठेवा. आता काय तोडला, काय तोडला, पेरू. कोणाचं तोडलं, जर झाडाचं समजला. आणि जर झाडाला आपण जर कर्म ठरवलं तर याला प्रत्यय लागलाय का, चा. चा कशाचा प्रत्यय, षष्टीचा. मग चाची चे हा जर प्रत्यय लागलेला शब्द असेल तर तो वाक्यात कर्माचं काम करेल का, नाही. आणि तोडणारा कोण, राम. काय तोडला, पेरू. मी जस्ट लिहून दिलं होतं तुम्हाला, काय आणि कोणाला. काय आणि कोणाला ह्या दोन शब्दांना जर प्रश्न विचारला तर 101% वाक्यातला तो कर्मच असतो तो शब्द. एवढं लक्षात ठेवा, काय आणि कोणाला. मग नीट बघा, नाही तर तोडणारा कोण, राम. विषय मिटला, करता. काय तोडलं, पेरू. अरे काय म्हणल्यावर 100% हा कर्म आहे, 100% हा कर्म आहे. कुठला, झाडाचा. जर याला कर्म ठरवलं तर याला चाचीची षष्टीचा प्रत्यय लागतंय. आणि हे व्हायरस आहेत कर्म शोधताना, हे तर कधीच वाक्यात कर्माचं काम करत नाही. त्याच्यामुळे ह्या वाक्यामध्ये कर्म आहे म्हणल्यावर हे वाक्य कशाचं आहे रे पुरव, सकर्मकचं वाक्य. समजतंय. आणि या प्रयोग ओळखताना काय, आता तुम्हाला कर्म ओळखता आलं, पेरू प्रथमा विभक्तीत आहे का, आहे. कोणता प्रयोग, कर्म या वाक्यात लगेच कळतंय ना. कर्म जर प्रथमा विभक्तीत दिसलं तर कर्मणी प्रयोग. पण त्यासाठी अगोदर तुम्हाला कर्ता शोधता आला पाहिजे, कर्म शोधता आला पाहिजे. वाक्य सकर्मकचं एक, वाक्य अकर्मकचं, ह्या गोष्टी ओळखता आल्या पाहिजे. आता एक ऍडव्हान्स वाक्य देतो. सीताने कालच पुण्याजवळच्या माळरानावर जेवण केले. आता हे फार मोठं वाक्य दिसायला, आता 1 2 3 4 5 6 एवढा मोठा वाक्य दिसायला. आणि त्याच्यात कर्ता कर्म शोधायचं, तिथं मोठीच गोष्ट आहे. त्याच्यात वाक्य परत शोधायचं, सकर्मकचं का कर्मकचं. आणि त्याच्यात परत जर प्रयोग विचारला तर कर्तरी, कर्मणी, भावे, पोट प्रकार विचारला तर अवघड आहे. काही नाही, ह्या गोष्टीवर जबरदस्त कमांड पाहिजे. कर्ता कर्म शोधून काढायचं. ह्या दोन गोष्टी शोधून काढल्या, प्रयोग कोणता असू दे, एका सेकंदाच्या आतमध्ये ओळखू येतो. आता हे बघा, सीताने कालच पुण्याजवळच्या माळरानावर जेवण केले. आता हे जेवण केले, आता इथं करण्याची क्रिया काय आहे, काहीतरी केलं त्यानं. काय केलं, जेवण. मग याच्यामध्ये मूळ जो धातू आहे ना, कर. आता इथं प्रत्यय लावायचे आपल्याला, नारा. जर पुल्लिंगी असेल नारा, स्त्रीलिंगी असेल नारी, आणि अनेक वचनी नाव जर असेल तर नारे. इथं शब्द कोणता दिसतोय, पुल्लिंगी. इथं नारी लावावं लागेल. नारा लावायचा का आता इथं, नाही. नारी. प्रश्न कशाने विचारायचं रे, कोण. काय भेटत रे वाक्यातील, करता. बस ह्या दोन गोष्टी लक्षात ठेवायची. आता हे बघा, हा जो जेवण आहे ना, हे जेवण करणारी कोण आहे रे, कोण आहे, सीता. करेक्ट. हा वाक्यातील काय असेल, करता. बस एवढ्या गोष्टी शोधता आल्या पाहिजे. आणि एकदा जर करता शोधता आला ना, कर्म तर आरामात शोधता येतो. फर्स्ट स्टेप क्रियापद शोधायचं. क्रियापदानं तुम्हाला कर्ता कोण आहे सांगेल, आणि त्याच्यानंतर क्रियापदच सांगेल तुम्हाला कर्म कोण आहे. मग कर्ता आणि कर्म ह्या दोन गोष्टी क्रियापदानं सांगितले तर ते कर्ता आणि कर्मच सांगतील आपल्याला प्रयोग कोणता आहे. बस दुसरं काय नाही याच्यामध्ये. आता जेवण करणारी कोण, सीता. हा काय झालं वाक्यातील, कर्म. कोठे केलं रे जेवण, सॉरी कधी केलं. प्रश्न कशाने विचारला, कधी ना. बरं,
कुठं केलं रे? पुण्याजवळ. आणि कुठे केलं परत प्रश्न? कुठे केलं तर मांढरा नाव. व्यवस्थित बघा आता. आता हे हात कटला कर्त्यामुळं आणि हा जर कटला जेवणमुळं. आता हा एक शब्द उरला, हा एक शब्द उरला आणि हा एक शब्द उरला. आता क्रियापदाला जर प्रश्न विचारला आपण, करणारी कोण? सीता. कोठे केलं? पुण्याजवळ. कोठे केलं? मांढरा नाव. कधी केलं? काल. आणि काय केलं रे पोरं? हा जो ब्लॅक कलर न लिहितो ना, काय ना प्रश्न विचारला. मग मला सांगा ह्या वाक्यामध्ये कर्म कोणता आहे? ह्या वाक्यामध्ये कर्म कोणता आहे? आता नीट बघा. जर हा शब्द गेला आणि हा शब्द गेला, काल, कालच कर्म असेल का रे? कालच. नीट बघायचं इकडं. कालच. कधी? अरे व्हायरस काळ दाखवतो, आउट. याचं काम आउट झालं का? अरे कधीनं प्रश्न विचारलाय ना, आणि कधी तर काय दाखवतं? काळ दाखवतंय काय? मग ह्या वाक्यात कधीच कर्माचं काम करणार नाही. जवळ बघा, पुण्याजवळच्या कशानं प्रश्न विचारला रे? कोठे. अरे कोठे स्थळ दाखवतो, आउट. याचा सुद्धा पत्ता आउट झाला का? कारण तो स्थळ दाखवतो ना, आणि स्थळवाचक शब्द तर आपल्याला कर्मामध्ये जमत नाही. इथं बघा, मांढरा नावावर कोठेनच प्रश्न विचारलाय. कोठे म्हणल्यावर काय दाखवतं? स्थळ दाखवतं. म्हणून हा सुद्धा कर्माचं काम करणार नाही. काय केलं रे? जेवण. अरे काय म्हणल्यावर 100% कर्म आहे ना. मग हे तर 101% काय रे वाक्यातला? कर्म आहे. नीट बघा ना, हा का विशेषण आहे वाक्यातला, क्रिया विशेषण आहे का? स्थळ दाखवतो, काळ दाखवतो. काही प्रत्यय लागला की याला तय्या किंवा याला षष्टीचा एखादा प्रत्यय लागले का? अजिबात नाही. हे काय ह्या वाक्यामध्ये कर्म आहे. ह्या वाक्यामध्ये कर्म आहे म्हणून हे वाक्य कशाचं आहे रे? सकर्मकचं वाक्य आहे. लक्षात ठेवा, ज्या वाक्यामध्ये कर्म असतो ना ते वाक्य सकर्मकचं असतं. आता काय नाही, प्रयोग झटक्यात येऊन जातो. वाक्यात करता प्रथम विभक्तीत असेल तर कर्तरी. मग हे करता प्रथम विभक्तीत आहे का? ने प्रत्यय लागलाय, आउट. कर्तरी नाही. कर्मणी मध्ये वाक्यामध्ये कर्म प्रथम विभक्तीत पाहिजे. कर्म प्रथम विभक्तीत आहे का? आहे. म्हणून हे तर कर्मणी प्रयोग होईल. खत्म. वाक्य जर विचारला तर कर्मणी प्रयोगच, काही नसतं. वाक्य किती जरी मोठं आलं, फर्स्ट ऑल म्हणजे ह्या लेक्चर मधून एवढ्याच गोष्टी शिकायच्या. वाक्यातल्या क्रियापदाला पकडायचं. वाक्यातील क्रियापदाला पकडल्याच्या नंतर क्रियापद तुम्हाला सांगेल वाक्यातील कर्ता कोणी, त्याच्यानंतर वाक्य तुम्हाला सांगेल कर्म कोणी, आणि ते कर्म ओळखताना ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या बस. हे तुम्हाला फसवे असे टाकतात, कालच, पुण्याजवळ, मांढरा नावावर. अरे हे व्हायरस असेल. हे कर्माचं काम कधीच करत नाही वाक्यामध्ये, तेवढं लक्षात ठेवायचं. नेक्स्ट पुढचं एक वाक्य देतो, त्याच्यानंतर प्रयोग टॉपिक आपण ऍक्च्युअल मध्ये सुरू करू आपण. आंबा, आंबा गोड होता. आंबा गोड होता. आता गोड असणारा काय? आता याच्यामध्ये हा जो क्रियापद आहे ना, याच्यामध्ये अस हा मूळ धातू दडलेला आहे. मग हा गोड असणारा कोणी? आंबा. हा काय असेल वाक्यातील? कर्ता. आणि हा काय असेल वाक्यातील? क्रियापद. मग आता हा गोड काय? इथं सुद्धा फसवतात. आंबा होता रे बापन, कसा होता? गोड. आता हा गोड कोणाबद्दल अधिक माहिती सांगतो रे? नीट बघा, की आंब्याबद्दल अधिक माहिती सांगतो. आंबा कसा होता? गोड होता. आणि आंबा हा काय वाक्यातील? कर्ता आहे. आणि वाक्यातील कर्ता कधी पण काय असतो? नामच असतो. आणि या नामाबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द कशाचं काम करतो? विशेषणाचं काम करतो. लक्षात ठेवा. आणि विशेषण वाक्यात कधीच कर्माचं काम करणार नाही. हे वाक्यामध्ये कर्म नाहीये. मग हे वाक्य सकर्मकचं आहे का कर्मकचं आहे? करेक्ट, अकर्मकचं वाक्य आहे. का? कारण वाक्यामध्ये कर्म नाहीये. याला कर्म म्हणायचं नाही. का नाही म्हणायचं? कारण तो आंबा हा वाक्यामध्ये कर्ता आहे. कर्ता वाक्यातील नाम असतो. नामाबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द विशेषणाचं काम करतो. आणि विशेषण वाक्यात कधीच नामाचं काम करत नाहीये. लक्षात ठेवा. विशेषण एक वाक्य दिलं, क्रिया विशेषणाचं दिलं, स्थळ दाखवणारे, काळ दाखवणारे, सप्तमी आणि षष्टी, हे सगळ्यांचं एक एक उदाहरण किंवा एक एक वाक्य मी तुम्हाला वाक्यामध्ये टाकून दाखवलं की हे शब्द कसं वाक्यामध्ये कर्माचं काम करत नाही, आणि तुम्हाला कशा पद्धतीने ते काय करतात? फसवतात. ह्या गोष्टी अगोदर शिकून घ्यायच्या. आता प्रयोगाचा आपण एक प्रकार शिकूया. क्लोज कर.